पप्पा ये गाईनं तर तालच मानला. शेजाऱ्याचा गजरा आणला की कॅटल्याने दूध द्यायली आणि आमचं कुठार टाकलं की दुधाचा बेपत्ता. काय करावं काय नाही. बापू या गाईचे दूध काढूत का त्यातली दूध बाप्पा ये शेजाऱ्याचा तारा आणले दूधच काढू देणार झाली की रे. मग आपण मी आणू का जाऊन काकाचं चालू हा त्या भगवान पाटलाचा आण रे. बोलून आणतो हो चोरून आण. चला मग आणू बाबाने दिली तर काय सुधरून की सुधरून होती ठेवता नुसतं कुठार टाकाने चक वाळून गेली आता काय जराशी मास राहिलं नाही जनावर. काय ती अजिबीला हाड आहे काय आणलं तसं झोपडी तेल पल्ली ते. किती लोट झाले ते नुसतं कुठार टाकायला हिरवा आहे का तिला नावाला तरी ताराचा दुसऱ्याचा चोरून आणून टाकायला दररोज कार्त्याला अर्ध अंग राहिलं नाही. याचा चारा चोरून आण त्याचा चारा चोरून आण त्याच्याशिवाय काय. तुमच्या खानदानीला सवय ते चोरून आणायची तर आमच्या टाका ना आपल्या वावरात जरा जरा आणि कवाचं झालं चापलेपणा करू नको. जरा भाजी भाकरीचं फाय नाही करतो जातो हा गायला जरा शाना हिरवा जरा गोटून चक वाळून चालली हो खूप छान यास. बघण्या इचुकिड्याचं सुतानं फावून घे रे. हो बापा हळूने घे रे इकडी तिकडी फावून. कोणी याच वय. आणि तुम्ही तर म्हणला की तुम्ही 1000 भूत मालचा काय आता बघून घेऊ त्याच्या येऊ द्या त्याला. अबे चोरून चाराने आल्याला 1000 भूत काय करणार आता इथं. बघण्या हा भगवान पाटील आला रे बापा. आता आपलं काही खरं नो. आता मेल्या 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 रे आपू. बोला बोला